नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज पाहणार आहोत शनीची 7.5 आणि ढय्या कुठल्या 5 राशींना आहे आणि त्यांना ती त्रास देण्यासाठी की जीवनात जास्त अनुभवी आणि प्रगतिवान बनवण्यासाठी आलेली आहे. तर सर्वात पहिले आपण मेष राशीला 7.5चा पहिला टप्पा चालू आहे, जो 3 जून 2027ला संपून दुसरा टप्पा सुरू होणार आहे. तर मेष राशीसाठी हा काळ कठीण काळ आहे, कारण की या काळात त्यांना निद्रानाश, आरोग्याच्या समस्या, नात्यांमध्ये गैरसमज, आर्थिक चणचण जाणवू शकते. पण त्यांनी स्वतःवर संयम ठेवला आणि काही उपासना केली, जी आपण शेवटी सांगणार आहे, तर त्यांना नक्कीच फायदा होईल. दुसरी रास कुंभ राशीचा हा शेवटचा टप्पा आहे. त्यांचा कठीण काळ आता लवकरच संपणार आहे आणि हा कठीण काळ संपला की त्यांची प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही आहे. त्यांना जीवनात जे पाहिजे ते मिळायला सहज मदत होईल. तिसरी रास मीन राशीला हा 3 जून 2027 नंतर तिसरा टप्पा चालू होणार आहे आणि त्यांना सध्या नैराश्य, नात्यात दुरावा आणि नोकरीमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासोबत आरोग्याच्याही थोड्या समस्या आहेत. पण त्यांना हा काळ 2026 ऑगस्ट नंतर थोडा सुसह्य होऊ शकतो. सिंह आणि धनु राशीला ढय्या सुरू आहे, तर त्यांनासुद्धा आर्थिक चणचण आणि मानसिक त्रास जाणवत आहे. कामात अडथळे येत आहेत, तर त्यांना ही 3 जून नंतर मार्ग मिळायला मदत होईल. या 5ही राशींनी आपल्या जीवनातील अडथळे दूर करायचे असेल तर शनी मंत्राचा जप करावा. ओम शम शनिश्चराय नमः, नाही तर हनुमान चालीसा वाचावे. शक्य असेल हनुमान मंदिरात जावे आणि हनुमान चालीसा तिथे वाचला तर आणखीन चांगले. गरिबांना होईल तितकी मदत करावी. आपल्यापेक्षा खालच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करावा. शक्य असेल तर वाहत्या पाण्यात काळे तीळ दान करावे, गरजूंना तेल दान करावे आणि आपल्याला होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करावे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.